मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून नामांतरासाठी 30 वर्षांपूर्वी स्वतःला पेटवून शहीद झालेले शहीद गौतम वाघमारे यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त नांदेडच्या जयभीम नगर परिसरातील शहीद गौतम वाघमारे यांच्या स्मारकावर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी पुष्पचक्र वाहून शहीद गौतम वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली। शहीद गौतमदादा वाघमारे यांनी मराठवाडा विद्यापीठाचं जे नामांतर करण्यासाठी स्वतःला शहीद केलेलं आहे, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज आपण 30वं वर्ष या ठिकाणी लोटलेलं आहे। त्या निमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी गौतमदादा वाघमारे यांच्या कृतीला, त्यांना स्मृतीला वंदन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो। माझे सर्व कर्मचारी बांधव आणि सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी येऊन गौतमदादाच्या कार्याला सलामी दिलेली आहे। सामाजिक न्याय विभाग शासनाच्या वतीने गौतमदादा वाघमारे यांना मी वंदन करतो आणि त्यांच्या कार्याला परत एकदा सलाम करतो। जय भीम। सर, या निमित्ताने युवा वर्गासाठी काय सांगा सर आपण? गौतमदादांनी जसं बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी स्वतःला शहीद केलेलं आहे, त्यांच्या कार्याला, त्यांच्या स्मृतीला, त्यांनी सांगितलेल्या विचारावर आजची युवा पिढी जर चालली तर त्या युवा पिढीचं भविष्य हे एक उज्ज्वल राहणार आहे। त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या विचाराला आपण सोबत घेऊन चालूया आणि आजची युवा पिढी त्यांनी सांगितलेल्या विचारावर चालली पाहिजे असं मी मनातून अपेक्षा व्यक्त करतो। सामाजिक विभागाच्या वतीने त्यांच्यासाठी काही होणार आहे का या ठिकाणी? ज्या वेळेस दादांनी या ठिकाणी स्वतःला शहीद करून घेतलं, स्वतःला नामांतरासाठी समर्पण केलं, त्या दादांसाठी आम्ही कधीही तत्पर आहोत आणि त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो। आणि त्यांना ज्या अपेक्षा होते, म्हणजे समाजाचा उद्धार करण्याचं त्यांचं जे उद्देश होता, तो उद्देश आम्ही समोर ठेवून जे काही आमच्यानं शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही सहकार्य करण्यासाठी बांधील आहोत। शहीद गौतम वाघमारे यांच्या 30व्या शहीद दिनानिमित्त जयभीम नगर मुक्कामी ज्या स्थळी गौतम वाघमारे यांनी आपलं आत्मबलिदान करून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी जो त्यांनी आपलं शहीद आणि बलिदान दिलेलं आहे, त्या दिनाच्या औचित्यानं आज येथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी एक त्यांचे बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। एकंदरीत या चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांनी जो काही एक समाजाला दिशा देऊन गेलेली होती, त्या संदर्भामध्ये शासनाकडे वेळोवेळी प्रयत्न करूनसुद्धा शासनाच्या माध्यमातून जी काही या शहीदांना, जसं स्वातंत्र्य सैनिकांना, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील जे आंदोलक आहेत त्यांना ज्याप्रमाणे शासन त्यांना सन्मान करतो, तशा पद्धतीचा सन्मान शहीद गौतम वाघमारे आणि मराठवाडा विद्यापीठासाठी जे काही शहीद झालेले आहेत यांच्यासाठी शासनाने करावे अशी आजच्या या प्रसंगी आम्ही मागणी करतो। आणि आम्ही यापूर्वी त्या शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, त्या निवेदनाचा त्यांनी विचार करावा आणि येणाऱ्या शहीद दिनाच्या माध्यमातून शासनाने एक ठोस भूमिका घेऊन ही शहीद दिनाची गौतम वाघमारे आणि तमाम मराठवाडा विद्यापीठाशी जे काही 106 शहीद झालेले आहेत त्या शहीदांना या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकासारखी, भारतीय स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांसाठी वागणूक द्यावी आणि तशा पद्धतीचा त्यांचा सन्मान व्हावा अशी आजच्या प्रसंगी आम्ही मागणी करतोय। मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी नांदेडमधील शहीद गौतम वाघमारे यांनी या जयभीमनगर मुक्कामी स्वतःला त्या दिवशी त्यांनी संपवून घेतलं होतं। महाराष्ट्र शासनाला त्यांनी याच्यापूर्वी इशारा दिला होता की या तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं नाही तर आम्ही आत्मदहन करणार म्हणून। आणि त्यांनी तो दिलेला शब्द त्या दिवशी पाळला आणि स्वतःला अग्नीच्या हवाली करून टाकलं आणि त्या माणसाची मृत्यूशय्या इथं झालेली आहे। महाराष्ट्र शासनाला अनेकदा आम्ही अशी विनंती केलेली आहे की जे जे शहीद झालेत त्यांचं स्मारक त्यांच्या गावामध्ये उभं करावं। मग ते जनार्दन मवाडे असतील, पोचीराम कांबळे असतील, चंदर कांबळे असतील, शहीद गौतम वाघमारे असतील, या लोकांनी मराठवाडा विद्यापीठासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि येणाऱ्या पिढीला त्यांचं स्मरण राहावं याच्यासाठी सातत्यानं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे। सामाजिक न्यायमंत्री असताना
चंद्रकांतजी हंडोरे यांनासुद्धा भेटून अशा पद्धतीची आम्ही विनंती केलेली आहे. पण मला असं वाटतंय की आपल्याला कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण टोकाचे पाऊल उचलत नाही तोपर्यंत आपल्याला मिळत नाही, असा आतापर्यंतचा आपल्याला आलेला अनुभव आहे. नामांतरासाठी 17 ते 18 वर्ष आपल्याला लढावं लागलं. 126 जणांना त्याच्यासाठी आत्मबलिदान करावं लागलं. तेव्हा कुठं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचं नाव मिळालं. आणि सगळ्यात खंत या गोष्टीची आहे की नांदेडचा पहिला शहीद जनार्दन मवाडे आहे, त्याच्यानंतर चंदर कांबळे आहे, पोचीराम कांबळे आहे, शेवटचा शहीद गौतम वाघमारे आहे. हे असतानासुद्धा जी अपेक्षा नांदेडच्या लोकांची होती की त्यांच्या त्या डिग्रीवर, त्यांच्या त्या पदवीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचं नाव छापून यावं, पण त्यांची ती निराशा झाली. आणि मागणी नसतानासुद्धा एका संन्यासाचं इथं नाव देऊन नवीन विद्यापीठ निर्माण केलं, ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. त्याचा निषेध आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीनं करतो. मी बार्टीची प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे आहे. सर्वप्रथम मी गौतम वाघमारे यांना त्रिवार अभिवादन करते. आणि आज जो त्यांचा शहीद दिवस आहे आणि त्यांनी शहीद का झाले, सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांना म्हणलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आंबेडकर विद्यापीठाला आंबेडकरांचं नाव द्यावं ह्यासाठी त्यांनी शहीद झालेले आहे. तर ह्या आपल्या समस्त जनतेंनी त्यांच्या जे प्राणाची त्यांनी आहुती दिलेली आहे, तर त्यांनी शिक्षणासाठी स्वतःला वाहून घ्यावं. आपल्या समाजातला एकही विद्यार्थी हा असा बेरोजगार राहिला नाही पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे आणि बौद्ध तत्वावर चालला पाहिजे आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी इतकं मोठं बलिदान केलेलं आहे. त्या बलिदानाला खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली द्यायची असेल तर स्वतःच्या समाजाची आणि स्वतःची प्रगती करूनच ती श्रद्धांजली खऱ्या अर्थाने दिली जाईल असं मला वाटतं.